नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया या अंकगणिताच्या व्हिडिओ सिरीजमध्ये 8वा व्हिडिओ बनवत आहोत। त्यामध्ये पूर्ण संख्यावरील 4 मागील व्हिडिओमध्ये आपण संख्या व संख्या पद्धती याविषयी 1.6 आणि पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया या प्रकरणातील स्वाध्याय 2.1 पाहिलेला आहे। आज आपण 7वा व्हिडिओ झाल्यानंतर आज आपण स्वाध्याय 2.2 मधलं पहिलं गणित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 तुम्ही पुस्तक आणि वही पेन घेऊन समोर बसायचं आहे। त्यामध्ये दोन संख्यांची बेरीज 1,25,600 आहे। दोन संख्यांची बेरीज काय आहे? 1,25,600 आहे। जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल म्हणतात, बघा 14,400 ने कमी असेल म्हणतात, तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती? प्रश्न काय? दोन्हीपैकी लहान संख्या कोणती? आपल्यासमोर पर्याय दिलेले आहेत। पर्याय दिलेले आहेत बघा, या पर्यायातून आपल्याला उत्तर काढायचं आहे। आता गणित शांत डोक्यानं वाचल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल। दोन संख्याची बेरीज 1,25,600 आहे। एक संख्या 14,400 ने कमी आहे, तर लहान संख्या कोणती? लहान संख्या कोणती? तर पर्याय दिलेले आहेत आपल्याला। तर पर्यायातून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढावं लागणार आहे। पर्यायापैकी जे दिलेले आहेत त्याच्याही समजा लहान संख्या आहेत। काय आहेत? लहान संख्या। त्यापैकी एक संख्या घेऊ आपण, कोणता एक पर्याय घेऊ। ही लहान संख्या 55,600 घेतला आपण पर्याय। 55,600 काय आहे? लहान संख्या आहे। लहान काय आहे? पर्यायापैकी एक। तर लहान संख्याच विचारली, असे गृहीत धरू आपण की हे पर्याय बरोबर आहे। 55,600 ही लहान संख्या आहे। तर मोठी संख्या काय असेल? ही लहान संख्या जी आहे 14,400 ने काय आहे? कमी आहे। म्हणजे मोठी संख्या काढू आपण। याच्यामध्ये 14,400 आपल्याला काय करावं लागतील? अधिक करावं लागतील, मग आपल्याला मोठी संख्या आहे। बघा यांची बेरीज करूया। 0 0 6 आणि 4 10 ला 0 हात चाला 1, 5 आणि 1 6 आणि 4 10 ला 0 हात चाला 1, 5 आणि 1 6 आणि 1 7। ही काय आली? मोठी संख्या आली। मोठी संख्या आली। तर आता बघा, लहान संख्या पण आली आणि मोठी संख्या पण आली। आता लहान संख्या आणि मोठी संख्या म्हणजे दोन संख्यांची बेरीज आपल्याला माहित आहे। जर या दोघांची मोठी बेरीज, लहान संख्या आणि मोठी संख्येची बेरीज जर केली आपण आणि ती 1,25,600 येत असेल, तर हा पर्याय ही लहान संख्या बरोबर आहे असं म्हणता येईल। चला पाहूया आपण। बघा 55,600 ही लहान संख्या गृहीत धरली पर्यायातली, आणि तिच्यापेक्षा 14,400 ने कमी आहे ही लहान संख्या। म्हणजेच मोठी संख्या कोणती आलेली आहे आपल्याकडं? 70,000 मोठी संख्या। ही लहान, ही मोठी, या दोघांची बेरीज करूया आणि ती जर बेरीज 1,25,600 आली तर आपलं उत्तर बरोबर आहे। चला बेरीज करूया। 0 0 6 5 7 आणि 5 12 आलं की उत्तर। तर 1,25,000 लहान संख्या आणि मोठी संख्येची बेरीज किती आहे? 1,25,000 जी गणितात आपल्याला दिलेली आहे। म्हणजे आपल्याला विचारलं काय होतं? तर लहान संख्या। लहान संख्येचं मग काय बरोबर आहे? 55,600। अर्थातच या प्रश्नाचं उत्तर सी हे बरोबर आलेलं आहे। पहा आपण परत एकदा पाहूयात। बघा, दोन संख्याची बेरीज 1,25,600 आहे। एक संख्या 14,400 ने कमी आहे, तर लहान संख्या कोणती विचारली? इथं मोठी संख्या विचारली नाही, मागच्या गणितामध्ये मोठी संख्या विचारली। लहान संख्या कोणती? लहान संख्या या पर्यायापैकी आहे। एक पर्याय उचलला आपण,
हा उचलला बाय चान्स आणि आला त्याचं उत्तर, पण हा जर आला नसतं तर आपल्याला ए बी सी डी हे सगळे पर्याय पाहावे लागले असते. पर्यायातून उत्तर काढायचं होतं अशा गणिताचं. त्यानंतर पहा, लहान संख्या आपण घेतली 55,600. मग मोठी काढायची, तर मोठी काय, ही जी लहान संख्या आहे ही 14,400 ने कमी आहे, म्हणजे मोठी संख्या 14,400 ने जास्त असेल. बघा, जास्त म्हणजे प्लस केलं, मग मोठी संख्या ही आली. लहान संख्या आली, मोठी संख्या आली, दोन्ही संख्या आपल्याला मिळाल्या. आणि दोन संख्यांची बेरीज आपल्याला 1,25,600 दिलेली आहे. दोघांची बेरीज केली, ती आली 1,25,600. लहान संख्या कळाली, मोठी संख्या कळाली, उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. तर उत्तर काय, 55,600. चला 2 नंबरचं गणित. त्यानंतरचा स्वाध्याय 2.2 मधलं 2 नंबरचं गणित पाहूयात आपण. तुम्ही पुस्तकात पहा अगोदर काळजीपूर्वक. स्टार भागिले त्रिकोण, एक कंस केलेला आहे, वजा चौरस आहे, बरोबर हे चिन्ह दिसतंय आपल्याला. आणि त्यानंतर या स्टारची किंमत दिलेली आहे 18, या त्रिकोणाची किंमत दिलेली 2 आणि या चौरसाची किंमत दिलेली 4 आणि आपल्याला याची किंमत काढायची. अगोदर दिल्यानंतर आपण या पदावली स्वरूप आहे, याला पदावलीचं, या पदावलीमध्ये किमती टाकून देऊ. बघा, या स्टारची किंमत आहे 18 भागिले या त्रिकोणाची किंमत आहे 2 कंस बंद, वजा चौरसाची किंमत आहे 4 बरोबर आपल्याला ज्याची किंमत काढायची ते पहा, ते बरोबर. चला, अतिशय सोपं गणित होतं. 18 भागिले 2 म्हणजेच याचं उत्तर येईल 9 या कंसाचं, वजा 4 बरोबर हे चिन्ह वर्तुळात वर्तुळ, 9 वजा 4 बरोबर 5. याची किंमत आपल्याला वर्तुळाची किंमत मिळालेली आहे. याचं उत्तर आपल्याला लगेच कळतंय की पर्याय नंबर सी. अतिशय सोपा असा हा प्रश्न होता. सी उत्तर येईल याचं 5. बघा, त्यानंतर स्वाध्याय 2.2 मधलं तिसरं गणित पाहूयात. तुम्ही वाचायचे पुस्तकात, मी इथे शॉर्ट मध्ये लिहित आहे. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज आपल्याला करायची. काय करायचं, यांची बेरीज करायची. प्रश्न तुम्हाला समजला. पर्याय आपल्याला इथं समोर आहे. मोठ्यात मोठी संख्या बनवत असताना लक्षात ठेवायचे आपल्याला 9 च्या पटीत आपल्याला अंक वाढवायचे. 2 अंकी 9, 99 मोठी, 3 अंकी 999, 4 अंकी 9,999, 5 अंकी 99,999. ही झाली 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. मोठ्यात मोठी. आता मोठ्यात मोठी किती विचारले, आणखी 4 अंकी संख्या. 4 अंकी संख्या किती येईल, 9,999. एकाखाली एक मांडायचं जेणेकरून तुम्हाला बेरीज करायला सोपं जाईल. यांची काय करायची बेरीज, अतिशय सोपं गणित होतं. 9 9 18 हाताला 1, 9 9 18 ने 19 हाताला 1, 9 9 18 ने 19 हाताला 1, 9 9 18 ने 19 9 1 10. उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 1,09,998. 1,09,998. या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी येईल. समजलं, अतिशय सोपं गणित होतं. यामध्ये सांगायसारखा मुद्दा आणखीन असा की मोठ्यात मोठी संख्या बनवत असताना, मोठ्यात मोठी संख्या बनवत असताना आपल्याला 9 एक अंकी मोठी संख्या 9, 2 अंकी मोठी संख्या 99, 3 अंकी मोठी संख्या 999, 4 अंकी 9 या पद्धतीनं वाढवत चालेल. जेवढे अंक विचारलेत तेवढं. लहान संख्या बनवत असताना आपल्याला काय करायचंय, लहान संख्या बनवत असताना 1 वर 0 वाढवत चालायचे. 1 अंकी लहान संख्या 1, 2 अंकी 10, 3 अंकी लहान संख्या 100, 4 अंकी सर्वात लहान संख्या 1000, 5 अंकी सर्वात लहान संख्या. या पटीने आपण 0 प्लस प्लस करत चालायचं.
त्यानंतरचं गणित पाहूयात आपण. प्रश्न चौथा. त्यानंतरचं प्रश्न चौथा. सर्वात मोठी 3 अंकी संख्या आणि सर्वात लहान 4 अंकी संख्या यांची वजाबाकी करायची आपण. प्रश्न शांत डोक्यानं तुम्ही वाचून घ्या पुस्तकातून. समोर पुस्तक आहे तुमच्या, वही पेन आहे आणि तुम्ही करून पाहता. पर्याय दिलेत. ए 101, पर्याय बी 1001, पर्याय सी 11, पर्याय डी 1. बघा, सर्वात मोठी 3 अंकी आताच सांगितलं तुम्हाला. सर्वात मोठी 3 अंकी झाली 3 अंक 999. सर्वात लहान 4 अंकी. लहान बनवताना आपल्याला काय करायचंय? शून्य वाढवत चालायचे. 1 2 3 झाले का 4 अंक? 1 2 3 1 2 3 4 अंक झाले. सर्वात लहान 4 अंकी संख्या यांची काय करायची? वजाबाकी करायची. बघा, 1000 मधून 999 गेले. किती राहील? वजाबाकी करा. 10 मधून 9 गेले, 1 राहिला. इथं घेतलाय आपण, इथं 9 झाले, इथं 9 झाले. 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0, इथं काहीच नाही 0. म्हणजे उत्तर आलेले 1. पर्याय नंबर डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण. त्यानंतरचा प्रश्न 5वा. त्यानंतरचा प्रश्न 5वा अतिशय सोपा प्रश्न आहे. पदावली आपल्याला माहित आहे. पदावली त्या स्वरूपातला हा प्रश्न आहे. आपण पाहूयात पदावलीमध्ये काय असतं. तर पदावलीचे काही नियम लक्षात ठेवा. इथं सांगेल मी तुम्हाला. गुणाकार आणि भागाकार हा नंबर 1 ला करायचा असतो आपल्याला. त्यानंतर राहतं गणितामध्ये बेरीज किंवा वजाबाकी नंबर 2 ला करायची असते. प्रश्न असा आहे की बेरीज आणि वजाबाकी याच्यापैकी अगोदर काय करायचं? तर पदावलीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. अगोदर आता ही पदावली पहावरी दिसते तुम्हाला. डावीकडून उजवीकडे जाताना जे अगोदर आहे, हा तुमचा डावा हात आहे, हा उजवा. डावीकडून उजवीकडे जाताना जे अगोदर येईल, बेरीज असो बेरीज, वजाबाकी असो वजाबाकी, ती अगोदर करायची. आणि गुणाकार भागाकार संपल्यानंतर नंबर 2 ला आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करायची. योगायोगाने या गणितामध्ये कुठेही तुम्हाला भागाकार आणि गुणाकार दिसत नाही. पहा, तर काय आहे याच्यात? बेरीज आणि वजाबाकी आहे. तर अगोदर आपल्याला जे क्रमानं अगोदर येईल ते अगोदर करायचं. बेरीज असो बेरीज, वजाबाकी असो वजाबाकी. बघा, 1 आणि 2 3 होतात आणि 3 वजा लगेच 3 करायचे. तर 3 वजा 3 काय येईल? या कंसाचं उत्तर 0 येईल. त्यानंतर पहा, 4 आणि 5 9 होतात. 9 मधून वजा 9 करायचे म्हणजे उत्तर याचं काय येईल? या कंसाचं 0 येईल. 6 आणि 7 किती होतात? 13. 13 वजा 13 उत्तर 0. बर, चला प्लस, हे प्लसचं चिन्ह, हे पण प्लसचं चिन्ह. 9 आणि 8 किती होतील? 17 होतील. 17 मधून हे 17 वजा करायचे. उत्तर किती आलं? 0. चला, त्यानंतर प्लसचं चिन्ह, हे इथं राहिले आणखी हा भाग. 12 आणि 13 किती होतात? 25. 25 मधून 25 गेले, उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 0. हे सगळे प्लस 0 0 0 किती पण 0 0 प्लस केले आपण तर त्याचं उत्तर 0च येते. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पर्याय नंबर सी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, हा प्रश्न 6वा वाचून घ्यायचा आहे. तुमच्याकडे पुस्तक आहे. पुढील पैकी कोणत्या संख्येला 3 4 5 6 ने निशेष भाग जातो? पर्याय आहेत 36 60 80 90. या पर्यायापैकी आपल्या प्रश्नाचं उत्तर कोणतं येईल? बघा, 3 4 5 6 या ज्या संख्या आहेत त्याच्या कसोट्या तुम्हाला माहित असणं महत्वाचं आहे. या प्रश्नासाठी कसोट्या माहित असणं महत्वाचं आहे. तर लवकरच आपल्याला उत्तर येतं. 3 ची कसोटी काय आहे? तर आपण सर्व दिलेल्या संख्याची बेरीज करायची. बघा, 3 भाग जाण्यासाठी आता आपण संख्यात लिहूया. इथं 36 60 80 90 बघूया. 3 ची कसोटी काय आहे?
तर 6 आणि 3 9 संख्यांची बेरीज करायची। या 36 ला 3 ने भाग जातो का? जातो। 60 ला जातो का? 60 ला पण 3 ने भाग जातो, पण 80 ला 3 ने भाग जात नाही। कसोटी पाठ असणं महत्वाचं आहे। तर 3 ची कसोटी आहे, ज्या संख्येच्या अंकातील बेरजेला 3 ने भाग जात असेल त्या संख्येला 3 ने भाग जातो। आता 9 आणि 0 9 होतात, मग 3 ने भाग जातो। 3 ची कसोटी इथं लागू होत आहे। आता बघूया 4 ने जातो का? 4 ची कसोटी काय? तर एकक व दशक स्थानच्या अंकाला, एकक व दशक स्थानच्या अंकाला जर भाग जात असेल तर ती संख्या कितीही मोठी असली तर आपण 4 ने भाग देऊ शकतो। आता बघा 4 9 36 जातो, इथं जातो का? बघा बरं, 4 1 4 उरले 2, 4 5 20 जातो इथं पण भाग। 60 न जातो का? 4 1 4 उरले 2, 4 5 20 15 4 60 जातो। इथं जातो का? 4 2 8, इथं पण 4 न जातो। इथं जातो का? नाही जात इथं बघा, 4 2 8 1 उरला, भाग जात नाही। 5 न बघा बरं, 5 न कुणाला भाग जातो? 5 ची कसोटी काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 हे अंक असतात। इथं जिथं 0 दिसतंय तुम्हाला तिथं भाग जातो 5 न। इथं जाईल का 5 न भाग? 36 ला जाणार नाही। 6 ची कसोटी काय? 2 न भाग गेला पाहिजे आणि 3 न भाग गेला पाहिजे। 2 न भाग गेला पाहिजे आणि 3 न भाग गेला जातो, मगच 6 ने भाग जाणार। ही 6 ची कसोटी आहे। 2 न भाग गेला पाहिजे, 3 इथं 2 न भाग जातो, 3 न जातो का? जातो, म्हणजे 6 न जाणार। इथं 6 10 60, इथं बघा बरं 2 न जातो पण 3 न जात नाही, म्हणून 6 न जाणार नाही। 80 ला 2 ने जातो, एकक स्थानी 0 आहे, 3 न जात नाही म्हणून 6 न जाणार नाही। बघा इथं 2 न पण जातो आणि 3 न पण जातो, म्हणजे 6 न जातो। अशा लक्षात आलं तुम्हाला? कसोट्या पाठ असणं इथं आपल्याला महत्वाचं आहे। तर या प्रश्नाचा आपल्याला प्रश्न काय विचारला होता? पुढीलपैकी कोणत्या संख्येला 3 4 5 6 ने भाग जातो? कोणती संख्या आहे? 3 न पण जातो, 4 न पण जातो, 5 न पण जातो, 6 न पण जातो, एकच संख्या आहे ती। या सगळ्यांनी भाग जातो, ती आहे 60। पर्याय नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतरचा या स्वाध्यायामधला त्यानंतरचा 7वा प्रश्न पाहत होता आपण। स्वाध्याय 2.2 मधला पाहूया। गणित वाचा, पुस्तक समोर आहे तुमच्या, पुस्तक समोरच घेऊन बसायचंय, अन्यथा बसायचं नाही। त्यानंतर पहा, पुढीलपैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग जातो? काय जातो? 18 ने भाग जातो। आता भागाकार करणं हे 5वीच्या विद्यार्थ्यांना अतिशय सोपं काम आहे, है की नाही? तर पर्याय घ्यायचे फास्ट मध्ये आणि भागाकार करू करू पाहायचा। त्यानंतर पर्याय ए, ह्या संख्येला 18 ने भाग जाईल, पण निशेष भाग लक्षात ठेवा। निशेष भाग म्हणजे काय असतं? निशेष भाग म्हणजे काय? बाकी 0 उरली पाहिजे, काहीच उरलं नाही पाहिजे, त्याला निशेष भाग म्हणायचा। 18 ने पर्याय ए ला भाग जात नाही, पर्याय बी ला भाग जात नाही, पर्याय सी 6,66,660 याला सुद्धा भाग जात नाही। तर भाग जातो 18 ने पर्याय डी ला, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर 6,66,666 हे येणार आहे। त्याला तुम्ही 18 ने भाग देऊन बघा। 18 पंचे 90, 18 चौक 72, त्याचप्रमाणे असं भाग दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल। हे काही मी करून दाखवणार नाही, कारण अतिशय सोपं आहे। 18चा पाढा सगळ्यांना पाठ असतोच 5वीच्या विद्यार्थ्यांना, त्यात काही शंका नाही मला। त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर डी येणार आहे। अशा पद्धतीनं पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया या प्रकरणातील स्वाध्याय 2.2 मधली सर्व गणित आपण पाहितलेली आहेत। न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, जेणेकरून त्यांना नवोदयला पात्र होण्यासाठी सोपं जाईल, सोयीस्कर जाईल। या व्हिडिओला पुन्हा पुन्हा पहा, वही पेनचा वापर करून परत ते गणित करून पहा। या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण गणिताचे व्हिडिओ घेत आहेत, अंकगणिताचे व्हिडिओ घेत आहेत, तसेच आपण बुद्धिमापनची सुद्धा व्हिडिओ सुरू केली आहे। तर आता आपण इथे थांबूया। धन्यवाद।